डे 2 ची फर्स्ट फेरी दाभोळ टू धोपे आणि बड्डे दिवशी आपण राईड करतोय. क्या बात. बापरे, सॉलिड ॲडव्हेंचर झालं तर सकाळ सकाळचं. गणपतीपुळे आरेवारी बीच करत आपण जातो मालवण परत. एक नंबर आहे, एक नंबर. जर स्पेशल गोवा जर आपण एक्सप्लोर करायला नक्कीच येऊ इकडे एकदा. माझं आवडतं गरम गरम समोसा मिळेल बस. मठ आहे. ओके, मठ आहे, छान आहे, मस्त केलं. आपल्या कोकण कोस्टल राईडची ही लास्ट जेट्टी असणार आहे. आलेलं बाहेर आलेलं बाबा, फायनल आलं. हां, आता फेरी बोट संपली, आता ऑनली बाईक. काय सुंदर वाटत रस्ता बघा. थोडं मस्त आरेवारी बीच ना, एक नंबर आहे. चुम्मेश्वर आपला समुद्र किनारा असा अथांग पसरा समुद्र किनारा, पण ये व्यू किधर नहीं मिलेगा भाई. सही आहे बिडो. बघा तुफान गर्दी असते इकडे. प्रभात म्हणायचो. प्रभात हा आहे कोकण कोस्टलचा डे 2. आता काल आपण स्टे केला होता दाभोळला आणि आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 6:30 आणि 6:30ची जेट्टी आहे. तर घाई गडबड झाली म्हणून मला व्लॉग टाकायला मिळाला नाही. तर पहिले आपण जेट्टी पकडू आणि बाकी गोष्टी आपण आहे ना जेट्टीवरच बोलू. चला. तर मंडळी आपण जेट्टीकडे पोहोचलेलो आहे. आपला स्टे जो होता ना तो हार्डली 2 मिनटावर होता. ही जेट्टी येते की जाते कळत नाही. बघू आता. तर मंडळी इकडे त्यांचं तिकीट ऑफ इथं या साईडला आपण तिकीट काढलेली आहे. तिकीट सेम प्राईस 85 रुपीज. आता 85मध्ये हे किती आहे. अरे उलटं पकडतो आहे बघा त्या आईला. हां, तर 65 रुपीज गाडीचे आहेत आणि 20 रुपये आपल्या ह्याचे आहेत, बाईकचे आहेत. आणि इकडे सकाळची 6:30ची फर्स्ट आहे आणि शेवटची 10ची आहे या साईडला तसं. आणि मग त्याच्यानंतर ऑलमोस्ट 45 मिनिट, 1 तासाने एक जेट्टी येते. कारण ऑलमोस्ट 10 मिनिटं जायला 10 मिनिटं यायला, त्या हिशोबाने 45 मिनिट्स पकडा तरी आरामात. तरी बघ आपली जेट्टी आलेली आहे. आता सर्वीकडे ओलं आहे, तर थोडी भीती वाटते मला चढायला, पण चढूया चला. कसं तरी झालं तर पाहिजे. पहिली जेट्टी मिळाली जी आपल्याला. हां, मुंबईवरून मँगलोर फिरायला कोकण कोस्टल राईड करत तसं. हो कॅमेरा पुढे. तर आता आपण जातोय. पहिली आपली फेरी पकडायला डे 2 ची फर्स्ट फेरी दाभोळ टू धोपे आणि पूर्ण ओल्या तिच्या आईला. मला तर भीतीच वाटते. अरे यार, त्या हिशोबाने आय थिंक सो माझीच बाईक आहे. तर कोणी बाईकच नाही आहे, बाकी सगळं गाड्याच आहेत. टायमावर पोचलो यार, खरं टायमावर पोचलो. शेत वांदे आले असते. नंतर नेक्स्ट फेरी परत 45 मिनिट नंतर आहे. लफडत आहे. दुसरी फेरी कधी असते तरी? दुसरी फेरी 45 मिनिट नंतर, पाऊण तास नंतर ना. हां, ओके. हां, तेच काका बोलले दुसरी फेरी पाऊण तास नंतर असते. हां, याला वांदे आले असते रे, कारण पुढे मग सगळं चुकलं असतं आपलं. सुप्रभात म्हणलं, सुप्रभात फ्रॉम दाभोळ. मी ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत करायला राहून गेलो, कारण डायरेक्ट बाईकवर बसून ब्लॉग सुरू केला होता. तर तुमचं आपल्या यूट्यूब ट्रॅव्हल मनापासून स्वागत आहे. आज आपला डे 2 आहे. आपण करणार दाभोळ टू मालवणचा प्रवास. डे 1मध्ये आपण 2 ब्लॉग केले, मुंबई टू भागमंडळ, तो भागमंडळ टू दाभोळचं. नक्की चेकआउट करा. मग सर्व डिटेल दिली आम्ही. आपण कुठची जेटी पकडली, किती कॉस्टिंग पडली, आपण कुठे स्टे केलं, कुठे खाल्लं, सर्व सांगितलेलं आहे. डिटेल ब्लॉग केला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कोकण कोस्टल राईडसाठी तुम्हाला ते ठरणारं फायदेचे त्यासाठी. तर मस्त सकाळ झाले. तर आपण सकाळी काहीतरी ऑलमोस्ट 6:30ची पहिली जेटी पकडली. आपण किती वाजले आता? ती आली बघा. आणि आम्ही दोघांनी घातलं कोकण टी-शर्ट. कोकण हे घातलं आहे. बरोबर 6:45 झाले. बरोबर 15 मिनिटात ती दुसरीकडे म्हणजे धोपेला टायमर सुटते. पहिली तर टायमर सुटते फॉर शुअर. तर 7:30 सुटली. बरोबर 6:45ला आपण कुठं धोपेला. आता धोपेवरून आपण पुढे आणणार तवसाळ काहीतरी अराऊंड 1.5 तास 2 तास तरी आहे. आता आपण गाडी खाली उतरू आणि निघूया चला. तर मंडळी आता निघतो आपण. कधी आली, कधी निघाली, कधी पोचलो काय कळलंच नाही. हार्डली 15 मिनटं बरोबर लागतात. म्हणजे वरती बसलोच नाही आम्ही, खाली उभं राहिलो. काही टेन्शन नाही. आता फक्त उतरायचं परत टेन्शन आहे. चायलाच फुल स्लिपरी वगैरे असते आणि खाली उतरणं या टायमाला. ठीक आहे, काढू आपण चला. गणपती बाप्पा मोरया, जय माता दी.
हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. हा हा, सकाळ सकाळ निघायचे ना, आनंद वेगळाच असतो खरोखर म्हणतो. काल तुम्हाला बोललो होती 640ची आहे, पण 640 नाही 630ची आहे बाबा. तसं आहे. निघू दे, हिला नको दे. निघाले. तर मंडळी फायनली आपण निघालो आहेत. आपला डे 2 झाली सुरुवात, एक नंबर सुरुवात झाली. थोडी घाईगडबड झाली कारण अगोदर काका म्हणाले 6:45ची आहे, म्हणून आम्ही त्या हिशोबाने 5:15 5:30ला उठलो. खाली उतरलो, 3-4 मिनटं राहिली आणि काका म्हणायला लागले अरे 7:30ची. अरे धाव काय धावा बाबा. त्यात मॅडमने GPS चुकवला, घुसलो कुठे दुसरीकडे. परत उठत मारवा आलं, पण बाबा टायमावर मिळाली ती, म्हणजे ती येत होती आणि मिळाली बाबा फायनली. चला भेटलेलं आपल्या. निघालो. कोकण कोस्टल डे 2 झालं सुरू. हो येस. आणि हो, माझा 22 डिसेंबर माझा बड्डे आहे. थँक्यू सो मच. आणि बड्डे दिवशी आपण राईड करतोय. क्या बात. सही आहे बेडो. हां, ट्रॅव्हलिंग आपलं आवडतं आणि तेच आपण करतोय. वा. हां काय मग दुःख पसरलं बघा. हां सकाळ राईड करायची मजाच वेगळी असते. मग तू निघायचं घेतलं ना, बरोबर घेतलं ना, मग काय विसरलं ना का आपण जेटीमध्ये काय काढलं ना आपण काय. आता आपलं थोडं चढण लागलं आहे आणि रस्ता थोडा खराब आहे. हा काय सुरुवात झाली ॲडव्हेंचरस. हा याला मधलाच एक पॅच बेकार होता यार. तर तुम्ही दाभोळ डोपे फेरी उतरलात ना तर 2 जातात, एक लेफ्टला एक राईटला. दोन्ही रस्ते आय थिंक तो तिकडे जातात तवसाळ फेरीला, पण आपण लेफ्टवाला घेतला कारण आपण पहिला पण तो रोड काढला होता. तुम्ही लेफ्ट घेतली हरकत नाही. लेफ्टला मध्ये हा पॅच खराब होता, बाकी राईटने आय डोंट नो कसं आहे, पण ठीक आहे जो है वो है. हा झोपतोय मला, त्याला टाईट केलं पाहिजे आता आपण. तर मंडळी आता आपण निघालो आहेत ना, तर आता आपला पल्ला आहे मालवण काहीतरी, म्हणजे तवसाळ फेरीनंतर आपल्याला परत लागणार आहे जयगडची जेट्टी आणि मग त्यानंतर आपल्याला लागणार आहे जयगडला उतरला मग फेरी नाही आहे डायरेक्ट. मग आपण टुवर्ड्स बाय रोड गणपतीपुळे आरेवारी बीच करत आपण जातो मालवणपर्यंत. तर जयगड टू मालवण मी काल बघितलं काहीतरी अराउंड 5 ते 7 तास डिस्टन्स आहे. मग सेम आपण संध्याकाळी 6-7ला पोहोचू असा आपला विचार चालू आहे. मग मालवण आपण स्टे म्हणजे तिकडे स्टे करू आणि नेक्स्ट डे आपण उद्या आपण निघणार डायरेक्ट मालवण टू मुर्डेश्वर करायला. ते अराउंड काहीतरी 5-7 तास आहे माझ्या मैत्री. पण आपण कसं मालवण निघालो ना तर आतून जाणार आहे वेंगुर्ला जाणार आहे. वेंगुर्लावरून मग आपण डायरेक्ट टाकणार आहे मुर्डेश्वर. मग थोडंसं अजून कोस्टल रोड आपल्याला मिळेल त्यासाठी. डायरेक्ट आपण जेव्हा आपण डायरेक्ट टाकतो मुर्डेश्वर तर तो थोडासा रस्ता भारून दाखवतो. म्हणून विचार करतो की आपण आतून जाऊ, म्हणून पहिलं वेंगुर्ला आणि मग मुर्डेश्वर असं. आपण गोवा वगैरे करणार नाही आहे, गोवाला स्टे पण करणार नाही आहे कारण तसं डिसेंबरचं एंडिंग आहे. गोवाला प्रचंड प्रमाणात गर्दी असेल, प्लस सर्व हाय असेल गोष्टी, म्हणजे सर्व कॉस्टिंगमध्ये हाय असेल. आणि आपलं तुम्हाला माहिती आहे बजेट ट्रिप आहे, त्यासाठी थोडाफार खर्च आपण म्हणजे रिसॉर्टवर किंवा रूमवर आपण खर्च डायरेक्ट आपण इकडे करू मँगलोरला असा विचार आहे. बघू. बाकी सकाळ जो बाहेर पडाल एक नंबर वाटतं फॉर शुअर. तर तो गावचा रस्ता पार करून आपण हायवेला आलेलो आहे. विलुंदर, अंजळे, गोपालगड किल्ला सर्व राईटलाच आहे. गुहागर लेफ्टला आहे. तर आपल्याला हा बरोबर लेफ्टच मारते. ओके गुहागर लेफ्टला आहे. म्हणजे त्या आईला म्हणजे आपण 4 राईट मारला ना तरी पण ॲक्च्युली या रस्ता आलो असतो आपण असं वाटतं. आपण जो राईट मारला असता, आपण जो ॲक्च्युली राईटने लेफ्ट मारला, पण राईट मारला असता ना तर आय थिंक ह्याच रस्ता आलो असतो कारण गुहागर इकडूनच आहे. आईला अरे काय माहिती चांगलं आहे खरं कोणाच ठाऊ. आपला जो GPS दाखवला आपण ते केलं ना भाई. तर मंडळी आय थिंक आपण गुहागरला येऊन पोचलेलो आहोत. वाजलेत फक्त 7:20. लगेच 10-15 मिनटं पोचलो आपण. का 7 किलोमीटर होतं आणि रस्ता पण पुढे चांगला होता. आणि गुहागर बीच राहायला पाठी. हां इकडे होमस्टे वगैरे लागले म्हणजे गुहागर आहे. गुहागरला पहिल्यांदा येतोय हा मॅडम, हो ना. मग आधी नाही आलं कधी यार गुहागरला. हो मस्त. हो पाणी पहा. हो एक नंबर आहे, एक नंबर. अहो फोटो बिट घे, शॉर्ट बिट घे जरा, तर घे पटपट यार. व्ह्यू पॉईंट की छान आहे बघा ना हा वाला. खूप मस्त व्ह्यू पॉईंट हा बघा ना. एक नंबर व्ह्यू पॉईंट, एक नंबर. तर मंडळी हा व्ह्यू पण खूप छान आहे, मला खूप आवडला. हा बघा ना मस्त पाणी तिकडून आलं आहे छानपैकी. आणि मध्ये आय थिंक जो गुहागर बीचेस असेल, सही झाडे बिडे एक नंबर वाटतं. 2 मिनिट थांबलो होतो.
आणि आता फोटो काढले, आम्ही शिव्या खाल्ले. फोटो बरोबर खाल्ले ना, शाळेत दिल्या फालतू वगैरे. तर काय असं हे नजारे बघायला पाहिजे, क्या नजारे. तरी गुहागरमध्ये ना तुम्हाला खूप सारे होमस्टेज, बंगलोज, रिसॉर्ट पाहायला मिळतील आणि छान आहे गुहागर. एकदा तरी आपण गुहागर, स्पेशल गुहागर आपण एक्सप्लोर करायला नक्कीच येऊ इकडे एकदा. कधीच ना आलो आहे. आम्हाला पण आवडलं, ती पण खूप छान आहे म्हणून म्हणते. कारण आपण कधीच गुहागरला साईडला कधी आलोच नाही. हाच आहेत ना. हो, लहान घर होते. म्हणजे आता आपण गुहागरचा प्लॅन केला होता पण तो राहून गेला. चल, अमूला तिकडे पाठी चहा नाश्तावाला दिसलेलं आहे, चांगलं आहे म्हणते. उत्तम सोय लिहिलं होतं, घरचं आहे. हां, मी घरचं आहे ॲक्च्युली. कौशिक हा आतमध्ये इकडे. हां बरं, असं घर टाईप आहे का विचारा. चालू आहे. हां चालू आहे. चला जाऊया आतमध्ये. कौशिक शुद्ध शाकाहारी. वा चालू शुद्ध शाकाहारी, नो प्रॉब्लेम. गाडी आपण इकडे बाहेर पार्क करू आरामात आणि जाऊया. चला. माझं आवडतं गरम गरम समोसा मिळेल बस, लाईफ सेट आहे आपले. समोसा गरम गरम मिळेल बस झाला. गाडी आपल्या इकडे चालू, टेन्शन नाही. चला. छान बांधलं आहे, मस्त बांधलं आहे, घरगुतीच केलं आहे, छान केलं आहे. व्हेरी गुड. हां, रेट बघा. वडापाव 15, मिसळपाव 45, कांदापाई 30, थालीपीठ 50 याचे रेट्स वगैरे आहेत. ठीक आहे, नॉर्मल रेट आहेत, महाग नाही आहेत. समोसा मिळेल बस. तर आपण जे सांगितलं होतं गरम गरम समोसा मिळेल लिहिलं होतं, आपण ते ऑर्डर केलं आहे आणि वडापाव ऑर्डर केला आहे. आमच्यासाठी वडा आणि आपल्याला समोसा. क्या बात आहे. आणि आपला समोसा पण आलेला आहे. माझा समोसा वडा. चला नाश्ता करून निघूया आपण आता. तर मंडळी आपण निघालो आहे. समोसा आपण पुन्हा एक प्लेट ऑर्डर केलं. एक नंबर समोसा होता आणि होममेड आहे. समोसा वडा सर्व होममेड यांच्याकडे मिळतं. गरम गरम तुला बडून देईल. प्लस त्यांच्याकडे आंबोळी वगैरे सर्व अवेलेबल आहे. तर नक्कीच कोण गुहागरमध्ये आलात तर इकडे कुठे गेलं बोर्ड. हां, कौशिककडे शुद्ध शाकाहारीकडे तुम्ही नाश्ता पण करू शकता फॉर शुअर. चहा पण एक नंबर, एव्हरीथिंग एक नंबर. अरे मोबाईल मारायला काय. हां, तर आज बड्डे बॉय आहे मी, सर्व तू बघा ना माझं. तर आता निघूया पुढे. चलो. तर आता आपण ऑलमोस्ट गुहागर क्रॉस करून बाहेर पडू. पण गुहागर खूप छान आहे यार, खूप आवडलं मला, मस्त वाटतं. तर बाजूला एक गणपती मंदिर होतं, माझं बाजूला स्कूल होतं. त्या बाजू इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आता. हो, रिक्षावाला जोमात. तर आपण आता आय थिंक गुहागर क्रॉस केलेलं आहे. तर आता तवसाल जेट्टी दाखवते जस्ट 55 मिनिट्स. ऑलमोस्ट 9 वाजता पोचू आपण, 9, 9:15पर्यंत. सूर्यदेव आले, सूर्यदेव. तर मंडळी आपल्याला राईट मारायचं आहे टूवर जायला वेलनेश्वर आणि मग स्ट्रेट जातो चिपळूण. हा रस्ता सरळ चिपळूणला आहे. आपण राईट मारला जायला वेलनेश्वरला. तर इकडे अशी बस आली इकडे बघा आणि अख्खा तो रस्ता बसनेच पॅक झाला. आयला म्हणजे तेवढाच रस्ता आहे, तेवढीच बस आहे ती. असंही आहे. आपण गावाकडून चाललो आहे. आपण पालचे ते गाव क्रॉस केलं होतं आधी. आता कुठचं गाव आहे आमू बघ जरा. पाठी बसून आम्ही काही काम करत नाही, नुसते गाणे गात असते. आयला इथे मला बोलायला लागतं गाव बघ, हे बघ, शूट बीट करणं जरा गावाचं शॉर्ट. नॉनसेन्स. पालचे आहेत ना, तर शॉर्ट शूट बी का गावचं जरा, म्हणजे रील मी टाकायला येईल. तर हो एक नंबर आहे यार. नेक्स्ट टाइम आपण कोकण गोष्ट परत करणार आहे फॉर शुअर एकदा तरी. पण तेव्हा काय करणार ना, आपण प्रॉपर टाईम काढून आपण तेव्हा कर्नाटकमध्ये जाणार नाही, आपण गोवाला एंड करू. पण प्रॉपर टाईम काढून थांबत जाऊ, हा विचार आहे माझा. म्हणजे नॉट एक्झॅक्टली देवळं किंवा मंदिरं किंवा बीचेस किंवा असं नाही, काय जे ऑन दी वे लागेल थोडंफार पाहायचं. कुठे आतमध्ये यायचं नाही, थोडंफार पाहायचं, थांबायचं. का ऑन दी वे मंदिरं खूप छान आहेत, हे ब्रिजेस खूप छान आहेत. तसं आपण करू. कळलं मग, तसं करूया आपण एकदा. पण हां फक्त गोवापर्यंत जायचं नाही आपण, म्हणजे गोवापर्यंत जायचं, गोवाच्या पुढे यायचं नाही. गोवाला स्टे करून बॅक टू मुंबई असं करायचं. तर आपण जो रूट घेतला ना आता, त्याच्यामध्ये मध्ये पॅचेस खराब आहेत. हे असे ग्रेव्हल रस्ते, खडबड रस्ते आहेत, नाही असं नाही. आपण जरा इकडे जरा पेट्रोल भरून घेऊ, कारण की पुढे पेट्रोल पण लागेल नाही लागेल का माहिती नाही.
त्यासाठी फुलच करून घेऊ, लफडीत नको. कारण कसं आपण आतला रूट करतो ना, हां, कारण कसं इकडे आपण आतला रूट करतो ना, मग तेव्हा पेट्रोल पंप सहसा मिळणार नाही तुम्हाला, म्हणून भरून घ्या. हां, जीपे मारतो. तर इकडे लागला आहे कुठचा तरी बोर्ड, काय लिहिलं आपण जरा वाचूया. वेळणेश्वर राईटला, चिपळूण लेफ्टला, तवसाल फेरी बोट 16 किलोमीटर स्ट्रेट, जयगड किल्ला स्ट्रेट, गणपतीपुळे स्ट्रेट. चला तवसाल, चलो तवसाल. हे बघा इकडून राईट मारलं की आता आपलं वेळणेश्वर. छान आहे बघ रस्ता वगैरे, है मस्त केलं आहे. हे काय आहे, हे मस्त आहे रे. व्हॉट इज दिस? हे छान आहे. गणपती सर्व इकडे. अच्छा, हे मंदिरच आहे. हां, हे मंदिरच आहे. हां, तर काय हे कुठचं मंदिर आहे? मठ आहे. ओके ओके, हे मठ आहे. ओके, मठ आहे. छान आहे, मस्त केलं आहे. कुठचं गणपती? पुढे आहे काय? ओके ओके, पुढे गणपती मंदिर म्हणाले ते. हे मठ आहे, मस्त आहे. क्या बात है, सही आहे. चलो चलो, आपण नेक्स्ट टाइम पण हा सेम रूट करू. आणि असे हे जे हायवेला मंदिरं लागतात, मठ लागतात, तर ते आपण कवर करू. हे वाले असे. इकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आतमध्ये, मस्त आहे. प्रवेशद्वार वगैरे सही आहे. गावातले काय यार गोष्टी. हे बघा की छान वाटतंय. हो कडक आहे यार. अमुक घे ना शॉट. का कडक शॉट आहे हा. चांगले शॉट गेला तो तुला यार. नाही ना, अरे हे शॉट कुठे कुठे मिळणार? हा बघितलं कुठे आपण? सांग मला अख्खा ट्रिपमध्ये. छे, कलर बघ कलर. छे, तो असा शॉट होतो ना, असा तो घ्यायचा. एक नंबर. तर मंडळ इकडे आपण आलेलो आहोत. हे बघा लिहिलं तवसाल फेरीबोट सेवा. आहे बघा इकडे जायचं आपलं आतमध्ये. आय थिंक फेरीबोट आली आहे, कारण सर्व आता बायकर्स आणि आपले गाडीवाले रपारप निघाले. तर बघूया आपल्याला ती आता मिळते की नाही. अमू लगेच उडी मार तिकीट काढायला. हां, इथे उडी मार बिंदास. हा बात आहे, जेट्टी आलेली आहे, टेन्शन नाही. अमू तिकीट काढून इकडे बघ. हां हां, बघ इकडे तिकीट घर आहे. अमू चल तिकीट काढायला. तुम्हाला आल्यावर सांगतो काय काय रेट आहे तिकीटचं वगैरे. पैसे आहेत ना? हां चल. वा वा मस्त. अजून पण सुरू नाही केलं, ते एक बरं आहे बाबा. तर इकडे हे तिकीट घर आहे, जयगड तवसाल फेरीबोट. हे बघा इकडे. तर तिकीट काढते ती आता. तर मंडळी अमाऊंट तिकीट काढलेली आहे तवसाल टू जयगड. टोटल 110 रुपये. हे अजून कमी आहे. पॅसेंजरचे 30 रुपये आहेत. नाही, हे जास्त आहे. ते 85 होतं ना, सॉरी हे जास्त आहे. पॅसेंजर 30 रुपये आहेत आणि बाईकचे 80 रुपये आहेत तसं आहे. आणि हे आपलं शेवटचं असणार आहे. आपली ही जयगड, आपल्या कोकण कोस्टल राईडची ही लास्ट जेट्टी असणार आहे. तवसाल टू जयगड. मग जयगडनंतर आपला बाय रोडच आहे. आता निघूया आपण. आता सावकाश जायला पाहिजे. ओलं असतं ना, जरा भीती वाटते. अरे नजदीक लगाओ. हाँ तिकडे टाकतो. तर बरोबर 9:15 वाजता आपली ही जेट्टी सुटलेली आहे. शेवटची जेट्टी ऑन आवर कोकण कोस्टल राईड. बरोबर 15 मिनटात जयगडला पोचलो. तर म्हणजे आपण आता जेट्टीवर थांबलो होतो. तर आपल्याला इकडे आपली फॅमिली भेटली, आपली फॅमिली भेटली, तुमची फॅमिली भेटली. बरं वाटतं भेटलं. सपोर्ट आहोत का? तर मंडळी आपण आता ऑलमोस्ट पोचतो आहे आपल्या जयगडला. तर आपल्याला अजून एक फॅमिली भेटलेली, युके फॅमिली. आपलं नाव? विश्वास देवळे. तुम्ही वेळेस असेल. बरं वाटलं, व्हिडिओ आवडतात ना? बरं वाटलं. थँक्यू सो मच. चला मग मंडळी, जयगड आलेलं आहे. बरोबर 15 मिनटात आपण पोचतो. चला, आपली ही शेवटची जेट्टी होती आपल्या कोकण कोस्टल राईडची. बाय बाय करू सर्वांना. इन शॉर्ट जेट्टीला बाय बाय करू आणि निघूया. हा लोक उतरली पण चायला, आपणच राहिलो.
चला निघूया. हां आलेलं बाहेर आलेलं बाबा, फायनल आलं. तर मंडळी ज्या जट्टीने आपल्याला सोडलं ती जट्टी आता निघाली बॅक टू तवसाळ. आणि समोरच आपण जरा लिंबू सरबत आणि तू काय फालुदा सकाळ सकाळचा. लिंबू सरबत ठीक आहे, ऊन आहे म्हणून. हां याला काय सांगायचं या लोकांना. आणि आपले स्वप्नसुंदरी तिकडे उभी आहे बघा. चला तर इकडून मालवण दाखवतो अराउंड 183 किलोमीटर म्हणजे बाय कोस्टल रूट. आणि बाहेरून गेला तर काहीतरी 206-205 किलोमीटर आहे. बाहेरून तर टाईम कमी लागतो कारण हायवेने जातो. पण आपण हायवे घ्यायचा नाही, आपण आतून जाणार आहे. आतून आपलं पावस वगैरे मार्ग करत मग देवगड, तारामुंबरी बीच, देवगड आपलं मग त्याच्यानंतर काय लागतं विसरलं मी, कुणकेश्वर वगैरे हे सर्व करत आपण पुढे मालवणला पोचणार आहे. तसं आहे दाखवतो 6 तास, पण गॅरंटी 7 ते 8 तास होणार आहे त्या मॅडममुळे. इकडे थांब तिकडे थांब, खायला शूटला मी थांबतो, मी खायलाही थांबते. लिंबू सरबत आहे माझं ते. आणि आपलं आता घेतोय लिंबू सरबत. चेस. हां एक नंबर आहे. चला मग म्हणजे निघालो आहे आपण. तिकडे पण सेमच आहे. सकाळची 7ची आपली पहिली फेरी आहे आणि शेवटची 10ची आहे. पण थोडं लवकर या कारण सकाळची आणि रात्रीची टायमर सुटते एकदम. मला 7ला सुटणार, तर 10-15 मिनटं लवकर आलं तर खूप बरं होईल. मच्छी बाजार मोस्टली सर्व फेरीना टायमिंग तेच आहे, सकाळी 7 आणि रात्री 10. हां आता फेरी बोट संपली, आता ऑनली बाईक. म्हणजे तो थोडाफार आपल्याला जो रेस्ट होता ना तो आता संपलेला आहे. आता रेस्टमध्ये पण मी मोबाईलला स्टोरी टाक, स्टेटस टाक, लोकांचे रिप्लाय करा, तेच चालू होतं माझं. आणि चार्जिंग करा, बस बाकीचं काय नाही. तेवढंच करायचो आपण. काय सुंदर वाटतो रस्ता बघा. आणि आय थिंक तो नवीन ते रंगोरंगाटी केलेली आहे व्हाईटचा. हा बघा नवीन वाटतं का ते, फुल चमकतं, एक नंबर वाटतं. हा आपला जयगडच आहे. रस्ता भारी आहे जयगडचा, काय टेन्शन नाही, एक नंबर आहे. गुरं आलेली आहेत. तर इकडे आहे ना असं हॉर्न मारू नका, ते फालतूमध्ये पॅनिक वगैरे झाले ना तर अंगाशी येतील. गपचूप हां पाठीवरून बसतील ना तर, म्हणून गपचूप साईडने निघा. आता जयगडचं आय थिंक तो JW मंदिर वगैरे सर्व लागेल ऑन दी वे. ते बघा ते एंट्री आहे तिकडे, आणि तो मंदिर ते मंदिर JWचं ते वालं, ते बघा हे शूट कर. आणि हे इकडे स्कूल आहे जिंदाल विद्या मंदिर, ते पण JWचं आहे बघा. मग JWने आपल्या एम्प्लॉईसाठी खूप काही सोयी करून ठेवल्या आहेत. हे बघा इकडून एंट्री आहे. आज गाड्या खूप लागल्यात. त्या बात. हां बरोबर, आता सुट्टी पडली ना नाताळची. तर मंडळी आपल्याला हा पहिला बीच लागला. आय थिंक हा मालगुणचा बीच आहे असं मला वाटतं. सही आहे बेडो, सही आहे बेडो. नाही उंडी बीच, उंडी. हे बघा नावडीचा उंडी बीच. वरवडे, इकडे शाळा आहे वरवडे. आणि पुढेच तिवरी बंदर लागलेलं आहे. तिवरी बंदर आय थिंक तिवरी होतं माझ्यामध्ये का. हा बघा हा कोकण कोसळण्याचा अजून एक अनुभव. सही वाटतं रे. हा मग इथून शॉट मस्त आहे माहिती आहे. तू घेशील, संभाळशील ड्रोन शॉट तू. तर मंडळी वाजले आहेत 12:20 आणि आपण थांबलो आपण क्रॉस करतो मालगुंड. तर इकडे आपण ऑलमोस्ट गणपतीपुळेला आलो आहे. इकडेच राईटला आपलं गणपतीपुळे मंदिर आहे. पाठी गेलं प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन. आता पुढे लागा आरेवारी बीच. हे बघा मार्लेश्वर चिपळूण इकडून आलो होतो आरेवारी मार्ग. तुम्ही इकडून पण जाऊ शकतात, पण हा बाहेरचा मार्ग आहे. मुंबई गोवा हायवेला आपला तो जातो.
आणि हा वाला आपला आरेवारी मार्ग आहे. आता तुम्हाला इकडे मी कोकणातलं मॉरिशियस पाहायला मिळणार आहे. थोडं मस्त आरेवारी बीच ना, एक नंबर आहे. चुम्मेश्वर हे बघा, हा बीच आहे इकडे. हा समुद्र किनारा आहे बघा, समुद्र किनारा आहे. काय छान वाटतं बघा यार, एक नंबर वाटतं. किती वेळा पाहिलं ना तरी कमीच आहे जायला इकडे, सिरियसली बोलतो. हां पुढे रस्त्याचं कामं चालू आहे इकडे, गाडीचा जपून चालू आहे. हे बघा इकडे, अरे देवा. हा शॉट बघा, सही वाटतं यार, एक नंबर वाटतं. पण या रस्त्यामुळे ना यार वांदे आलेत, पुढे थांबायला मिळत नाही आहे. सिरियसली मॅन. हा बघा. सही आहे. हा बघा, सही आहे. हा किती छान दिसतो यार, हो ना, एक नंबर आहे ना एकदम. समुद्रावाला टर्नवाला, हा एक नंबर शॉट येणार बघा तुम्ही. सही आहे आपला समुद्र किनारा असा अथांग पसरा, समुद्र किनारा अथांग पसराला. तो बघा, एक नंबर. क्या बात है यार, और क्या चाहिए लाइफ में, सीरियसली मैन. वो तो मिलेगा, नारियल पानी मिलेगा, सब कुछ मिलेगा, पर ये व्यू किधर नहीं मिलेगा भाई. सही है बिडो. हो तो बघा. कडक मैन, कडक मैन. काजरबाटी, हा काजरबाटी. इकडे स्पोर्ट्स वगैरे होतात आपले, काय म्हणतात त्याला, वॉटर स्पोर्ट वगैरे होतात. हां इकडे स्कुबा डायव्हिंग वगैरे होते बघा इकडे या साईडला. आणि इकडे खायला वगैरे तुम्हाला सर्व इकडे सोय इकडे या साईडला असते पूर्णपणे. प्लस तुम्ही जर इकडे आंघोळी सोय पण असते. इकडे तुम्ही आंघोळ वगैरे पण करू शकता. काय ती 10, 20 का 30 बालदी असते, त्यांचं आतमध्ये प्रॉपर बाथरूम वगैरे असतात. तिकडे आंघोळ करू शकता तुम्ही करतात. आणि रत्नागिरीमध्ये ना इकडे हॉटेल मत्समचं बोर्ड लागलं आहे, तिकडे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, चांगलं नॉलेज मिळतं. प्लस मसाला किचन जे आहे ते पण चांगलं आहे. मसाला किचन खूप छान आहे. ते आपलं इकडे काय म्हणतात त्याला, गेटवे ऑफ रत्नागिरी, जिकडे गेटवे ऑफ रत्नागिरी आहे ना ते तिकडे मसाला किचन. आणि मत्सम जे आहे प्रॉपर रत्नागिरीमध्ये. हे बघा इकडे वारे समुद्र किनारा बीच, वारे बीच इकडे आहे आणि पुढे आरे बीच आहे बघा. हा जो बीचचं नाव आहे वारे बीच. ॲक्च्युली हा बीच एकच आहे, फक्त गावाची नावं दिली आहेत. वारे बीच, मग मालगुंड बीच, मग त्याच्यानंतर कुठचा तो आरे बीच, काजरघाटी बीच, काजरभट्टी ना, काजरभट्टी बीच, हे सर्व एक म्हणजे गावाची नावं त्यांना दिलेली आहेत. असं आहे ते बीचला. झिपलाईन इकडे आता रत्नागिरीमध्ये झिपलाईन पण सुरू केले आहे. रत्नागिरीमध्ये खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत, स्कुबा डायव्हिंग, झिपलाईन, मग वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहे. हा बघा, हा व्ह्यू बघा की छान आहे. हा बघा, एक नंबर व्ह्यू आहे. हा आपला आरेवारी बीच हा वाला. ओशन फ्लाय झिपलाईन आहे भाई या साईडला. इकडे हे झिपलाईन अशी जाते पूर्णपणे तसं. इकडे आपण इकडे केलेलं आहे झिपलाईन ती. शाबाश वाघ. आणि आपण इकडे झिपलाईन इकडचं पण झिपलाईन केलं आणि देवगडचं पण केलं. देवगडचं लॉंगेस्ट आहे आपल्या इंडियाचं सी झिपलाईन. आणि आरेवारीचा एंट्री पॉईंट त्या साईडलाच आहे, ब्रिज क्रॉस केलं की. बघा इकडे पूर्णपणे पाणी आहे बघा या साईड. हे बघा इकडे हा ब्रिज आपला. आणि इकडे काय तुफान जत्रा भरते माहिती आहे इकडे. आता सुट्टी पडली आहे ना, एक नंबर. बघा तुफान गर्दी असते इकडे. इकडे पण सेम आहे, तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील इकडे अवेलेबल आहेत. आणि प्लस इकडे आंघोळ बिंघोळ करायला सुद्धा इकडे सोय असते, काय टेन्शन नाही. गाडवा गोळ लागलेत मारे टोपे. चला तर आपण आरेवारी बीच पण सोडलेलं आहे. वाजले आहेत 12-10 मिनटं. चलो आगे. आता पुढे आपल्याला भाटे बीच वगैरे पण लागणार आहे, ते करत आपण निघू पुढे. मंडळी हे पहा, मॅडमचे पाय वरती आहे ते बघा, माझ्या मांडीवर डायरेक्ट.
हां मी तिला आता काय म्हणतात त्याला पिलियनचं आमरेस्ट लावलं आहे, पाठी बॅक साईड ठेवला, आता पुढे पाय ठेवायला पण आता काहीतरी आमरेस्ट काय म्हणलं लेग रेस्ट पण करून थांबा आता. काय सांगायचे बघा बघा. तर आपण आता येऊन पोचलो साखरतरा पूलवर. साखरतरा पूल एक नंबर पूल आहे, खूप छान आहे. इकडे काय झालं आहे, हा धूर कशाने आला आहे. इकडे खाली पूर्ण मच्छी मार्केट आहे. हां इकडे पूल पण हा बघा साखरतरा पूल. तर मंडळ इकडून पण आता आपला स्ट्रेट पावस मार्गे हे स्ट्रेट आपण इकडून जाऊ शकतो रत्नागिरीला वगैरे, पण आपण स्ट्रेट चाललो आहे कारण आपण पावस करत जाणार आहे. कारण कोकण कोस्टल राईडसाठी हा रस्ता बेस्ट आहे, तो आपण जातो हायवेला. तसं प्रॉपर येऊन पोचलं रत्नागिरीमध्ये. हे रत्नागिरीचं आय थिंक मार्केट असेल. आता आपण काय विचार करतोय ना, लवकर जेवून घेऊ का, भूक पण लागली, कारण आपण नाश्ता 8 वाजता केला होता ना, तर 12-12:30 वाजले असे बघायला, तर जेवून घेऊ आपण. हां मग रत्नागिरी मार्केट आहे बरोबर, इकडून आपण आलो गणपतीपुळ्याला. हा बघा इकडून स्ट्रेट जायचं, माहिती आपण आलो होतो शॉपिंग करायला इकडे. हां आहे बघा इकडे. तर मंडळी आपण इकडे आता हा व्लॉग संपूया. मी आधी विचार केला होता की हा व्लॉग मी मालवणला संपवीन, पण जर मालवण संपवला तर व्लॉग ऑलमोस्ट 50 मिनिटाचा होईल. आता 30 मिनिटं झालं आहे, म्हणून मी विचार केला की आपण इकडे व्लॉग संपूया. हा व्लॉग होता दाभोळ टू रत्नागिरीचा प्रवास. पुढील ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे रत्नागिरी टू मालवणचा प्रवास. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो म्हणजे खुश राहा आणि हसत राहा. हे प्रॉपर रत्नागिरी मार्केट इकडे.